डिजंगो. आपला कोणता आहे? विला एजन्सी. CMD. आपली एन्व्हायरमेंट ॲक्टिव्ह करतो. NV/script/activate. ठीक आहे. नंतर कोड स्पेस डॉट cd विला एजन्सी. ठीक आहे. आणि py मॅनेज डॉट py रन सर्व्हर. ठीक आहे. ॲडमिनचं पण ओपन करतो लगेच. /admin. ठीक आहे. ठीक आहे. आपलं काय चालू होतं काल? मॅप्स. ठीक आहे. हा मॅप होता. कालच चालू करायचा होता हा मॅप. ठीक आहे. मॅपचं तुम्ही करता. आता आपल्याला किती फील्ड लागणार आहेत? एक इमेज आहे, दुसरी टायटल आहे, तिसरी हेडिंग आणि चौथी डिटेल्स. 4 फील्ड्स येतात. ठीक आहे. नाव बार. आता नाव बार कोणतं यूज करणार मी? गरज नाही. ठीक आहे. ॲडमिन नाव बार. ठीक आहे. आता मी इथं प्रॉपर्टी अकाउंट आहे. ठीक आहे. आता मी घेतो नेक्स्ट सेक्शन, जो की हा वाला प्रोडक्ट आहे. इथं प्रॉपर्टी डिटेल्स करतो. ठीक आहे. प्रोडक्टला प्रॉपर्टी डिटेल. प्रॉपर्टीज डिटेल्स. ठीक आहे. प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे. आलो ब्राउझरवर रिफ्रेश केलं, आलं प्रॉपर्टी डिटेल्स नाव. ठीक आहे. ड्रॉप डाऊन केलं. ठीक आहे. कायचे ना. ठीक आहे. त्याला पण आपले अँकर टॅग टाकावं लागतं. काम करतो सिंपल, कमेंट करतो. हा याला टॅग घेतो ॲज इट इज. त्याचे अँकर टॅग मला लागत नाही तर करतो कमेंट. ठीक आहे. प्रॉपर्टी डिटेलला कॉपी केलं. ठीक आहे. होम पेजच्या जागा प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे. स्लॅश. ठीक आहे. ते कसं इथं करतो प्रॉपर्टी डिटेल्स. त्याला आय डी देतो. आपला URL बनवते प्रॉपर्टी डिटेल्स नावाची. प्रॉपर्टी डिटेल्स नावाची URL बनवली. ठीक आहे. आलो ब्राउझरवर रिफ्रेश केलं. ठीक आहे. ड्रॉप डाऊन केलं, क्लिक केलं. ठीक आहे. आता कोणत्या पेजवर गेलं? प्रॉपर्टी डिटेल्सच्या पेजवर. ठीक आहे. आता URL बनवली होती आपण. ठीक आहे. त्याला URL मध्ये 5 मिनिट टाकतो. ठीक आहे. प्रॉपर्टी डिटेल यूज मध्ये आलो. यूज मध्ये फंक्शन बनवायचा. ठीक आहे. प्रॉपर्टी डिटेल्सचा. ठीक आहे. आपल्याला किती फील्ड्स येतात? 4 फील्ड्स येतात. बी डिटेलला कॉपी केलं. हा सेक्शन इथे पेस्ट केला. ठीक आहे. आता सेव्हचं तर माझं काय काम नाही. ठीक आहे. मी त्याला कमेंट करतो.
मला कोणी फक्त प्रॉपर्टी डिटेल्स लागणार. ठीक आहे, इथं पेस्ट केलं. आता मला ह्याची गरज आहे का ऑब्जेक्टची? नाही, मग मी त्याला काय करतो, रिमूव्ह करतो. ठीक आहे, आता प्रॉपर्टी डॉट एच टी एम एलचं काय बनवतो, टेम्पलेटमध्ये ॲडमिनमध्ये फाईल. ठीक आहे, फाईल बनवली. ठीक आहे, आता इथं मला काय करायचं, फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी डिटेल्सवर आलं इथे. ठीक आहे, काय केलं, एक फॉर्म क्रिएट केला. ठीक आहे, ठीक आहे, प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, सेव्ह केलं. ठीक आहे, आपली काय प्रॉपर्टीची इमेज आहे, प्रॉपर्टी टायटल आहे, प्रॉपर्टी डिटेल आहे, प्रॉपर्टी हेडिंग आहे. ठीक आहे, प्रॉपर्टी हेडिंग, टायटल, प्रॉपर्टी हेडिंग. ठीक आहे, आलो ब्राउझरला, रिफ्रेश केलं. ठीक आहे, हा आता मला प्रॉपर्टीचं इन्फॉर्मेशन आलं. ठीक आहे, एक इमेज आहे, टायटल आहे, हेडिंग आणि डिटेल्स येतात. आता बाकीच्याची मला गरज नाही. ठीक आहे, हा एक सेक्शन. ठीक आहे, हा सेक्शनची मला गरज आहे का आता? नाही, मग मी ह्याला काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. मला फक्त फोर्स फील्ड लागते, फोर फील्ड आल्या. ठीक आहे, फोर फील्ड आले. आता बाकीचे जे पण लागत नाही तर टेबलमधले. ठीक आहे, आता कोणते कोणते नाही लागत मला, प्रॉपर्टी टायटल. ठीक आहे, एक ठेवतो, बाकी सगळे काय करतो, डिलीट करतो. ठीक आहे, एक प्रॉपर्टी इमेज पण लागते. ठीक आहे, प्रॉपर्टी डिटेल्स किंवा हेडिंग, प्रॉपर्टी हेडिंग. ठीक आहे, झाला माझा फॉर्म पण क्रिएट, टेबल पण क्रिएट. ठीक आहे, जो पण मला डेटा नाही लागत. ठीक आहे, टायटल आहे, डिटेल आहे. ठीक आहे, मला इथं प्राइस पण लागत नाही. ठीक आहे, हेडिंग. ठीक आहे, नेम्स देतो, प्रॉपर्टी इमेज, प्रॉपर्टी टायटल, प्रॉपर्टी डिटेल्स. कॉपी केलं, प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, प्रॉपर्टी हेडिंग. ठीक आहे, हा झाला माझा फॉर्म. फॉर्म झाला माझा क्रिएट आता. ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता मी काय करतो, त्याला सेव्ह करतो. जे आपण सेव्हची URL बनवली, सेव्ह प्रॉपर्टी डिटेल्स कॉपी केलं, URL मध्ये आलो. ठीक आहे, सेव्ह प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, आता फंक्शन बनवायचं का. ठीक आहे, सेव्ह प्रॉपर्टी डिटेल्स फंक्शन बनवला. ठीक आहे, आता एक फ्लॅट जागा प्रॉपर्टी करतो. ठीक आहे, आता मला काय काय स्पेस. ठीक आहे, हे नव्हती लागत. मला इमेज टायटल आहे, डिटेल्स आहे आणि हेडिंग आहे की. ठीक आहे, आता मी काय करतो, मॉडेल क्रिएट करून घेतो आधी. ठीक आहे, मॉडेल तो. ठीक आहे, क्लास, प्रॉपर्टी डिटेल्स मॉडेल. ठीक आहे,
प्रॉपर्टी डिटेल्स, प्रॉपर्टी डिटेल्स मॉडेल बनवला. ठीक आहे. आता ह्याच्यात मी काय माझे 4 फील्ड्स आहेत तिथं. ठीक आहे, 1 2 3 आणि 4 कॉपी केले 4 फील्ड्सला. ठीक आहे, पेस्ट केले इथं. ठीक आहे, पहिली आपली इमेज आहे, दुसरी टायटल आहे, दुसरी हेडिंग. ठीक आहे, इथं काय आपली हेडिंग. ठीक आहे, झाले माझं मॉडेल पण क्रिएट करू. ठीक आहे, आता मी काय करतो, त्याला सेव्ह करतो. ठीक आहे, व्ह्यूजमध्ये आलो, जिथं पण माझं तर इथं हे असतं बेस्ड डील मॉडेल. ठीक आहे, हे 2 जागा होतं. ठीक आहे, ऑब्जेक्ट बनवला. ठीक आहे, प्रॉपर्टीज नावाचा. ठीक आहे, बनवला. ठीक आहे, ऑब्जेक्ट पास करून देतो, कॉमा ओबीजे. ठीक आहे, आता मला सेव्ह रिडायरेक्ट करून घेतो लगेच त्याला पण. बेस्ड डील, आपलं बेस्ड डीलची जागा काय रिडायरेक्ट. जर डेटा सेव्ह झाला तर माझा कुठं रिडायरेक्ट करून दिला तर प्रॉपर्टी डिटेल्सच्या पेजवर. ठीक आहे, आता माझे फील्ड्स कोणते कोणते येतात, इमेज. ठीक आहे, मॉडेलमध्ये आलो. ठीक आहे, तो कॉपी केले पूर्ण फील्ड्स. ठीक आहे, व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे, ते पेस्ट करेन. ठीक आहे, हा झाला आता माझा टोटल डेटा सेव्ह. ठीक आहे, आता मी काय करतो, मी एक मायग्रेशन मायग्रेट करून घेतो. कंट्रोल सी. ठीक आहे, पी वाय मॅनेज डॉट पी वाय मेक मायग्रेशन. ठीक आहे, मेक मायग्रेशन. ठीक आहे, दुसरे मायग्रेट. त्याला मेक मायग्रेशन मायग्रेट पण झालं. ते रन केला सर्व माझं. ठीक आहे, ब्राउझरवर आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे, एक इमेज घेतो. इमेज घेतली. ठीक आहे, आता टायटल देतो अपार्टमेंट. ठीक आहे, हेडिंग. ठीक आहे, हेडिंग ॲज इट इज देतो, कॉपी केलं, हेडिंग दिली. ठीक आहे, डिटेल्समध्ये देतो लोरेम. लोरेम लोरेम. ठीक आहे, ॲज इट इज. ठीक आहे, ॲज इट इज कॉपी केलेला. ठीक आहे, आणि पेस्ट केला. ठीक आहे, डेटा सेव्ह केला. ठीक आहे, आता त्याने प्रॉपर डिटेल दिले मला. ठीक आहे, एक्सपेक्टेड नंबर बटन हे पेस्ट विला एजन्सी. ठीक आहे, त्याने मला काय दिलं, केरळ दिला. त्यात काय एरर असतो तो आपला बघा. ठीक आहे, फुलफिल हेडिंग हेडिंग डिटेल्स डिटेल्स. ठीक आहे, मॉडेलमध्ये आलो. ठीक आहे, इथे इंटिजर फिल झालेलं आहे. ठीक आहे, इथे टेक्स्ट टेक्स्ट फिल करतो. ठीक आहे, आता मला काय करावं, परत मी एक मायग्रेशन मायग्रेट करावं लागणार आहे. त्याने एरर पण दिलता, प्रॉपर्टी एक्सपेक्टेड नंबर बट यू गेट विलाय एजन्सी एस्टिमेट सी एस सी पुस्तक. ठीक आहे, आता मी काय झालं, मी एक मायग्रेशन मायग्रेट मला परत करावं, कारण की मॉडेलमध्ये चेंज केलेला आहे. ठीक आहे, मेक मायग्रेशन. ठीक आहे, आणि मायग्रेट.
परत रन सर्व्हर. ठीक आहे, नो डिटेक्टेड चेंजेस. ठीक आहे, आलो ब्राउझरला रिफ्रेश केला. ठीक आहे, इमेज फिट केली. ठीक आहे, सेव्ह अपार्टमेंट घेतला. हेडिंग घेतली आणि डिटेल घेतल्या. ठीक आहे, सेव्ह प्रॉपर्टीला केलं. ठीक आहे, माझं काय झाला, डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, आता मी आणतो तो बॅकएंडचा डेटा जो फ्रंट एंड मध्ये आणतो का. ठीक आहे, कॉपी केलं. आता मला यूज जी व्ह्यूज आहे ती कोणाची आता लागेल, कोणाची यूज लागते आता, युजर ॲपचे. ठीक आहे, आता आपलं कोणत्या प्रॉपर्टी डिटेल्सवर सेंड करायचा ना तो. ठीक आहे, प्रॉपर्टी डिटेल्सवर डेटा सेंड केला. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट पास करून देतो मी त्याला. प्रॉपर्टी. ठीक आहे, कॉमा ओबीजे. ठीक आहे, काय दिलं, प्रॉपर्टी डिटेल्सवर आता डेटा पास करून दिला मी. ठीक आहे, आता होम डॉट एच टी एम एल. सर आता होमची गरज आहे मला, होम पेजची नाही. ठीक आहे, मला लागतं प्रॉपर्टी डिटेल्सचं पेज. ठीक आहे, हा सेक्शन इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला. ठीक आहे, बेस डिटेल्स. ब्राउझरवर आलो. ठीक आहे, बेस डिटेल हा सेक्शन आहे. ठीक आहे, आता हा सेक्शन स्टार्ट झाला. ठीक आहे, तर मला फॉर लूप पुढे टाकायचं असेल, कोल 8 पासून स्टार्ट करतो. ठीक आहे, तर कोल 12 त्याच्या आतमध्ये टोटल फ्लॅट स्पेस. ठीक आहे, हा सेक्शन. ठीक आहे, इथं काय करतो, फॉर लूप स्टार्ट करतो. ठीक आहे, फॉर आय इन जे पण आपला डेटा सेंड केलेला आहे आपण. ठीक आहे, आता आपला डेटा कशात आलेला आहे, आपला प्रॉपर्टी डिटेल्स प्रॉपर्टी. ठीक आहे, प्रॉपर्टीज मध्ये. ठीक आहे, आलो डेटा घेतला. ठीक आहे, हा सेक्शन एंड, इथं फॉर लूप एंड, फॉर एंड फॉर. ठीक आहे, फॉरचा काय केला, एंड केला. ठीक आहे, आता इमेज इमेज इमेज. ठीक आहे, ठीक आहे, ही काय आपली इमेज आहे. ठीक आहे, याला कॉपी केलं, प्रॉपर्टी डिटेल्सच्या पेजवर आलो. ठीक आहे, इथे इमेज आपली, इथे काय केली, इमेज पेस्ट केली. ठीक आहे, नंतर आपलं काय, प्रॉपर्टी टायटल. ठीक आहे, प्रॉपर्टी टायटल जे अपार्टमेंट आहे आपलं काय, प्रॉपर्टीचं जे टायटल आहे. ठीक आहे, नंतर हा प्रॉपर्टी हेडिंग. ठीक आहे, आता प्रॉपर्टी हेडिंग कोणती, हे राहिली. ठीक आहे, नंतर प्रॉपर्टी डिटेल्स. ठीक आहे, कॉपी केलं. ठीक आहे, आता इथे मी काय करतो, प्रॉपर्टी डिटेल्सचा पेस्ट करतो. ठीक आहे, आता गेट, फाईल सेव्ह केली. ठीक आहे, ब्राउझरवर आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, हा पास काय झाला, आता प्रॉपर्टी डिटेल्स आले. ठीक आहे, आता ह्याच्यात परत HTML CSS गोष्टीची गरज नाही मला, स्टार्ट झाला तो सेक्शन. ठीक आहे, मी काय करतो, हा स्ट्रॉंग टॅग आहे. ठीक आहे, त्याला रिमूव्ह करतो, मला फक्त पी टॅग लागतो. सिंपल, तेच कॉपी केलेला. पी टॅग टाकून.
आला आपल्या डिटेल्स फॉर्म. ठीक आहे. हा दुसरा सेक्शन हा. ठीक आहे. आता हा सेक्शन करायचा आपल्याला कोणता, हा वाला. ठीक आहे. तो सेम सेक्शन आहे. ठीक आहे. मग आपल्याला त्यासाठी डबल फॉर्म क्रिएट करणार का, नाही. हा प्रॉपर्टी डिटेल्स वाला सेम सेक्शन आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण डबल फॉर्म क्रिएट करणार नाही, तर तिकडे जे असेल तिथंच आहे. ठीक आहे. मी आलो. ठीक आहे. आता कोणत्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे. ठीक आहे. आता तो कशात आलेला आपला फ्लॅटमध्ये. ठीक आहे. फ्लॅट डेट, फ्लॅट ते आपलं बनवलं ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे. त्याला कॉपी केला मी. ठीक आहे. त्याला इथं पेस्ट केलं प्रॉपर्टी डिटेल्समध्ये. आता डेटा आणला तिकडून. ठीक आहे. मॉडेल कोणत्या पेजवर आणला होता, प्रॉपर्टी डिटेल्सच्या पेजवर. ठीक आहे. कॉमा केला. ठीक आहे. ऑब्जेक्ट आता पास तर करून दिलेले ऑब्जेक्ट मध्ये डेटा टाकला. ठीक आहे. आता आलो इथं. ठीक आहे. आता पहिले आपलं काय सापडायचे ना. ठीक आहे. हा सेक्शन. ठीक आहे. आपलं काय लॅटेक्स, लॅटेक्स. ठीक आहे. ठीक. हा सेक्शन कुठं स्टार्ट झालेला आहे आपला, लॅटेक्स इथे. ठीक आहे. दुसरं फ्लॅट. कोणता सेक्शन आहे, डबल सेक्शन आहे का इथं. इथं दोन सेक्शन दिसते तुम्हाला, तीन येतं. आणि आपल्याकडे तर एकच अवेलेबल सध्या. सॉरी, हा आहे. एक, दोन आणि तीन येतं. पण असं काम होत आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता या अटॅक मध्ये इथं मी काय करतो, इथं फॉलो स्टार्ट करतो माझा. ठीक आहे. ठीक आहे. अपार्टमेंट. ठीक आहे. इथं काय करतो, फॉलो स्टार्ट करतो. फॉर आय इन आपला डेटा कशात आलेला आहे, फ्लॅट मध्ये. ठीक आहे. मग त्याचा एंड पण करतो. एंड. ठीक आहे. फॉर द एंड पण केला. ठीक आहे. आता बाकीची मला गरज आहे का दोन्हीची, नाही आहे. ठीक आहे. त्याला मी कमेंट करून देतो. ठीक आहे. आता माहिती काय आलेलं आहे, मी होम पेज ओपन करतो. होम पेज, पेज, होम पेज, होम पेज. पेस्टेड. पेस्टेल, पेस्टेल, पेस्टेल सेक्शन फाइंड करा. ठीक आहे. ठीक आहे. हा सेक्शन तो. ठीक आहे. ठीक आहे. फ्लॅट टायटल. ठीक आहे. प्रॉपर्टी डिटेल्स वर आलो. ठीक आहे. इथं काय आपलं अपार्टमेंट जागा, फ्लॅट टायटल. ठीक आहे. ब्राउझरवर आलो, प्रॉपर्टी डिटेल्स वर आलो. ठीक आहे. आलं आपलं प्रॉपर्टी डिटेल्स. अपार्टमेंट, अपार्टमेंट दोन आपले अपार्टमेंट होते. ठीक आहे. तीन होते ते रिमूव्ह झाले. ठीक आहे. आता मी टाकतो इथं इफ. ठीक आहे. फॉर लूप. ठीक आहे. तर मला एकच पाहिजे, आपल्याकडे दोन येतं. ठीक आहे. इफ फॉर लूप डॉट काउंटर. ठीक आहे. काउंटर एक डबल इक्वल्स. ठीक आहे. वन. जर असला तर ऍक्टिव्ह राहा. ठीक आहे. नंतर एंड करतो कुणाचा, इफचा. ठीक आहे. एंड इफ. ठीक आहे. आता काही सेक्शन राहिले, आता तरी पण आपल्याकडं. ठीक आहे. दोन सेक्शन येतं, इफ एंड
इफ एंड फॉर डॉट काउंटर. ठीक आहे, आपली इथं काय यूज केलेलं आहे पेजवर एंड इफ ते सेम दिलेलं आहे मी आता सेम. इफ फॉर डॉट काउंटर इक्वल्स 1 ऍक्टिव्ह नंतर एंड इफ मी पण ते दिलेलं आहे, पेस्ट करतो का. अपार्टमेंट. आता दुसरा सेक्शन आहे आपला कोणता, हा वाला. ठीक आहे, याला टॅक्स. ठीक आहे, किंवा युएल टॅग. ठीक आहे, युएल टॅग युएल टॅग युएल टॅग युएल टॅगला ॲज इट इज मी कॉपी करतो. ठीक आहे, युएल टॅगला ठीक आहे ॲज इट इज पेस्ट केला. ठीक आहे, ब्राउझरवर आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे, इथं माझं काय आलं का नाही आलं. ठीक आहे, अपार्टमेंट इथं अपार्टमेंट बरोबर. ठीक आहे, ते काम करून जस्ट नॉर्मल सिम्पली. ठीक आहे, हा सेक्शन पण तिथं एक मिनिट डिटेल्सवर आलो, बाकीचे सेक्शन कमेंट करून टाकतो. ठीक आहे, हा सेक्शन पूर्ण, दुसरा पण हा आहे. ठीक आहे, हा सेक्शनची मला गरज नाही आता. ठीक आहे, रिफ्रेश केलं, प्रॉपर्टी डिटेल्सवर आलो. ठीक आहे, कमेंट केले तरी जाणार ते. आता एक काम करतो, फॉर लूप स्टार्ट करतो इथं. All 6 all 6 all about of apartment information. तरी मला तो का सेक्शन जायना. ठीक आहे, फॉर लूप स्टार्ट केला, ते एंड करतो त्याला. इमेज 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 ठीक आहे, इथं स्टार्ट आहे त्याला. फॉर लूपचा एंड पण करतो लगेच, हा सेक्शन हा सेक्शन. ठीक आहे, फॉर लूपचा एंड केला. ठीक आहे, आता यूएल टॅग आणतो पूर्ण कॉपी करून तर. ठीक आहे, कॉपी केला. ठीक आहे, प्रॉपर्टी डिटेल्स मध्ये आलो. ठीक आहे, हा यूएल टॅगच्या जागेवर तो यूएल टॅग टाकला होता. ठीक आहे, आला आपलं करंट डिटेल्स. ठीक आहे, आता दोन सेक्शन आले तिथं. ठीक आहे, आता तिथं पण मला काय टाकणार, फॉर लूप टाकला नाही, तो सेम ॲज इट इज. सॉरी, इफ फॉर लूप डॉट काउंटर. ठीक आहे, आता तिथं कुठे ॲक्टिव्ह कुठे इथं आहे. ठीक आहे, ॲक्टिव्ह रिमूव्ह करा, इथं पेस्ट करा. ठीक आहे,
आला आला माझं इथं एक सेक्शन. ठीक आहे. ठीक आहे, हा समज. ठीक आहे, झाला माझा डेटा आला. ठीक आहे. आता राहिला कोणता? इमेज राहिली. ठीक आहे. आता इमेज होम पेजवर आलो. ठीक आहे. इमेज, फ्लॅट इमेज. ठीक आहे. इथे आपली इमेज होती फ्लॅट इमेज वरती. ठीक आहे, तिथे पेस्ट केली. ठीक आहे. होम पेजवर आलो. आता अजून काय राहिलं आपलं? टायटल राहिलं. ठीक आहे, कॉपी केलं. होम डिटेल्स, इथं टायटल टायटल. ठीक आहे, टायटल. नंतर डिटेल्स कॉपी केल्या. डिटेल्सच्या पेजवर आलो. ठीक आहे. इथे पी टॅग टाकतो. ठीक आहे. आलो ब्राउझरवर, रिफ्रेश केला. ठीक आहे, आला माझा तो सेक्शन पूर्ण इथं. ठीक आहे, तो सेक्शन आला. ठीक आहे. आता वर्किंग तुम्हाला आता आज. ठीक आहे, हा एक सेक्शन तुम्ही करायचा. ठीक आहे, हा एक चेंज, हा एक सेक्शन तुम्ही करायचा. इथं कोणत्या फील्ड घ्यायच्या? फक्त हेडिंग आणि डिटेल्स. ठीक आहे, हा सेक्शन झाला पूर्ण. ठीक आहे, ह्या दोन तुम्ही करा. ठीक आहे, कॉन्टॅक्ट्सवर आलात. ठीक आहे, ॲज इट इज मॅप, तो मॅप इथे आहे. ठीक आहे, बाकीचं काही ना तेवढंच. ठीक आहे, जमेल ना करायला आता? काय अडचण नाही. ठीक आहे.